नाशिकच्या येवल्यातील मुख्य रस्त्यावर 2 वळूंची झुंज, हल्ल्याच्या भीतीपोटी नागरिकांची पळापळ, प्रशासनाकडे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. परभणी महानगरपालिकेकडून धूळ सफाई करण्यासाठी यंत्राचा वापर, यंत्राच्या वापरामुळे कमी वेळेत जास्त सफाई. परभणीच्या सोनपेठमध्ये 21 साखर कारखान्याकडून सभासद नोंदणीसाठी शेतकऱ्यांकडून 25,000 घेतले, मात्र नोंदणी नाही. सभासद करण्याची शेतकऱ्यांची मागणी. माघी पौर्णिमेच्या मुहूर्तावर कराडमध्ये हंगामातील हापूस आंब्याच्या पहिल्या पेट्या दाखल. रत्नागिरी आणि देवगड हापूसच्या 14 पेट्या व्यापारी दुशेरेकर जाधव यांच्याकडे दाखल. पौर्णिमेच्या पूजेसाठी नागरिकांकडून आंब्याची खरेदी. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये चालू वर्षामध्ये 10,294 हेक्टरवर केळी पिकाची लागवड. शेतकऱ्यांची ऊस ऐवजी केळी पिकाच्या लागवडीकडे पसंती. नाशिक जिल्ह्यामध्ये खंडेराव महाराज यात्रेचा उत्साह. मनमाड शहरामधील पुरातन खंडोबा मंदिरामध्ये खंडोबा महाराजांची यात्रा पार पडली. 12 गाड्या ओढण्याची परंपराही जपण्यात आली. भोकरदन तालुक्यातील अनवा इथं माघी उत्सवाची सांगता. महाराष्ट्रासह तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांची उपस्थिती. अनवामधील माघी उत्सवाला 325 वर्षांची परंपरा. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये भक्तिमय वातावरणात उत्सवाची सांगता. धाराशिवच्या आसूमध्ये महालिंगरायाची यात्रा उत्साहात साजरी. ग्रामस्थांकडून धनगरी हेडाम नृत्य सादर. धुळे जिल्ह्यामध्ये आतापासूनच ऊसाच्या चाऱ्याचे भाव वाढले. 3,800 रुपये टन भावानं चाऱ्याची खरेदी. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाल यांच्याकडून दूध विक्रीच्या ठिकाणी अचानक भेट. दुधामध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारीनंतर झिरवाल ॲक्शन मोडवर.